नमस्कार, मी अशोक अडसुळे परत एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे यस समर्पण. बाळांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 10वीच्या मॅथेमॅटिक्स पार्ट 2 च्या म्हणजेच जॉमेट्रीच्या सुरुवातीच्या काही चॅप्टर्सची फास्ट ट्रॅक रिव्हिजन व्हिडिओ सिरीज. आणि त्यामध्ये आपला पहिला चॅप्टर म्हणजे सिमिलॅरिटी हा कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये आता पुढचा चॅप्टर सुरू आहे पायथागोरस थेरम, आणि त्यात तो पण अर्धा आपला कंप्लीट झालेला आहे. त्याच्यात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय, पुढचा टॉपिक बघतोय ऍप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थेरम. तर हे बघणारच आहेत, मी तुम्हाला शिकवणार आहेच आहे, पण त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आपल्या व्हिडिओला तुम्हाला खरंच वाटत असेल तुम्हाला नॉलेज मिळतंय, शिकायला मिळतंय चांगलं, तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्याला पण फायदा होईल जसा तुम्हाला होत आहे. तर बघूयात, इथे आपल्याला एक ऍप्लिकेशन दिसतंय बाळांनो, जे आपल्याला प्रूव्ह करायचंय. पायथागोरस थेरम अप्लाय करून आपण काय करू शकतो, हे जे विचारलेलं आहे आपल्याला प्रूव्ह दॅट म्हणून, ते आपण काय करू शकतो, प्रूव्ह करून दाखवू शकतो ह्या दिलेल्या डायग्रामचा वापर करून. तर काय इन्फॉर्मेशन दिली आधी ते बघूयात आपण. इथं in triangle ABC angle C is an acute angle. in triangle ABC angle C हा कसा आहे, acute angle आहे. आणि angle C acute आहे. त्यानंतर acute म्हणजेच काय, तर लेस दॅन 90 डिग्री अँगल आहे. आणि त्याचप्रमाणे इथं काय दिलेलं आहे की सेगमेंट एडी परपेंडिक्युलर सेगमेंट बीसी. सेगमेंट एडी हा बीसी ला परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर याचा अर्थ काय असतो की इथे जे दोन अँगल तयार झालेत, अँगल एडीसी आणि अँगल एडीबी, हे कसे आहेत, राईट अँगल्ड आहेत. हे कसे आहेत, राईट अँगल आहेत. सो इथं आणि आपल्याला प्रूव्ह काय करा, हा आणखी एक गोष्ट दिली आहे बाळांनो, बी डॅश सी डॅश डी. बी डॅश इथं डी डॅश सी पाहिजे, बी डॅश डी डॅश सी, म्हणजे बी डी आणि सी हे कसे आहेत, एक रेषीय आहेत. देन प्रूव्ह दॅट. मग आता काय करायचं आपल्याला, प्रूव्ह काय करायचं, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू डीसी. आता पाहायला अवघड दिसतंय, एवढं मोठं दिसतंय, पण ह्याला थोडंसं समजून घेऊयात आपण एकदम सोप्या पद्धतीनं. इथे एक दिले आपल्याला ट्रिक दिलेली काय की इथं अँगल सी हा अॅक्यूट अँगल दिला, ते उगाच दिलेलं नाहीये. अँगल सी जे दिलेलं आहे इथं त्याच्या अपोजिटची साईड आहे ए बी, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रूव्ह काय करायचं की त्या ए बीचा स्क्वेअर, ह्या अँगल सीच्या अपोजिट साइड जी आहे ए बी, त्या ए बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. ए सी म्हणजे रिमेनिंग साइडचा स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणजे बेसचा स्क्वेअर. सी ह्या अँगल सीच्या अपोजिट साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बेस म्हणजे बीसीचा स्क्वेअर मायनस 2bc इंटू डीसी. मायनस 2bc म्हणजे बेस इंटू डीसी, म्हणजे हा जो छोटा सेगमेंट तयार झालाय तो. सो हे आपल्याला काय करायचंय, सिद्ध करायचंय, प्रूव्ह करायचं. सो इथं पहिल्यांदा आपण काय लिहितो, गिव्हन. गिव्हन मध्ये काय, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी काय दिसतंय बाळांनो, अँगल सी इज an acute angle, an acute angle. and अजून काय दिसतंय, सेगमेंट एडी परपेंडिक्युलर सेगमेंट बीसी, सेगमेंट एडी परपेंडिक्युलर सेगमेंट बीसी, सेगमेंट एडी परपेंडिक्युलर सेगमेंट बीसी. आणि टू प्रूव्ह काय सिद्ध करायचंय हे दिलेलं, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू डीसी, हे आपल्याला सिद्ध करायचंय, प्रूव्ह करायचंय. नाऊ प्रूफ. प्रूफ बघूयात आपण, अगदी सोपं आहे. कसं आहे, इथं दोन राईट अँगल ट्रायंगल दिसतात आपल्याला. का राईट अँगल ट्रायंगल म्हणतोय मी, इथं एडी परपेंडिक्युलर बीसी दिलंय. जर एडी परपेंडिक्युलर बीसी असेल तर एडीसी हा पण राईट अँगल असेल आणि एडीबी हा पण काय असेल, राईट अँगल असेल. आणि त्याच्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल कसे होत आहेत, राईट अँगल ट्रायंगल बनत आहेत. सो इथं आपण लिहूयात डायरेक्टली, पण त्याच्या आधी काय करूयात की डायग्राम मध्ये, फिगर मध्ये आपण हे छोट्या छोट्या म्हणजे स्मॉल लेटर्सने काय केलेलं आहे, मेजरमेंट ऍझ्युम केलेले, ते इथं लिहूयात आधी ऍझम्पशन्स आपले. लेट
AB इज इक्वल टू सी, AC इज इक्वल टू बी, BC इज इक्वल टू ए, AD इज इक्वल टू P, DC इज इक्वल टू X, DC इज इक्वल टू X. आणि आणखीन काय दिसतं आपल्याला, BD प्लस DC इज इक्वल टू BC दिसतंय. काय दिसतंय, BD प्लस DC इज इक्वल टू काय दिसतंय, BC. देअरफॉर BD काढायचंय, BD इज इक्वल टू DC. हे DC BD कडे कसं आहे, प्लस आहे, त्याला आपण जर BC कडे पाठवलं तर ते काय होणार, तिकडे मायनस होणार. सो BC मायनस DC. देअरफॉर BD इज इक्वल टू काय येतं, BC मायनस DC. BC किती आहे, A मायनस DC काय आहे आपलं, X. मायनस DC काय आहे, X. सो आपल्याकडे काय मिळालं, BD इज इक्वल टू A मायनस X. सो या गोष्टी आपण ज्या फिगर मध्ये लिहिलेल्या आहेत त्या आपण इथं काय केलं, पहिल्यांदा ऍझ्युम केलं. नाऊ इन ट्रायंगल ABD, in triangle ABD angle ADB is equal to 90 डिग्री. हे काय आहे, गिवन आहे. हे काय आहे, गिवन आहे. गिवन मध्ये आपण लिहिलंय का, सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC. देअरफॉर बाय पायथागोरस थिओरम, पायथागोरस थिओरम आपण इथं अप्लाय करू शकतो. एखादा ट्रायंगल जर राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळाला तर त्याच्यात डायरेक्टली आपण काय लिहू शकतो, बाय पायथागोरस थिअरम. तर याच्यामध्ये आता डी अँगल कसा आहे, राईट अँगलला भेटलेला आहे आपल्याला हा डी अँगल. त्याच्या अपोजिट साइड काय असते, हायपोटेन्युअस. सो इथं हायपोटेन्युअस स्क्वेअर AB स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर, म्हणजेच हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. सो BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर, BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. इथं AB काय आहे, आपण AB ला काय अजून केलेलं आहे, C केलेलं आहे. सो इथं काय करूयात आपण, C स्क्वेअर. BD म्हणजेच काय आहे, इथं भेटलेलं आपल्याला BD A मायनस एक्स, त्याला आपण इथं A मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर लिहूयात. आणि AD काय आहे, इथं AD आपण काय अजून केलेलं आहे बाळांनो, AD आहे P. सो P स्क्वेअर. देअरफॉर इथं C स्क्वेअर इज इक्वल टू, याचा विस्तार, याचं एक्सपान्शन घेऊयात, A स्क्वेअर मायनस 2AX प्लस एक्स स्क्वेअर प्लस हे राहिलेलं P स्क्वेअर. इथं आपण काय केलेलं आहे, कोणता फॉर्म्युला, कोणती आयडेंटिटी वापरलेली आहे, A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर होल स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. ही आपण आयडेंटिटी इथं वापरलेली आहे. ह्याला आपण काय करूयात, स्टेटमेंट 1 लिहूयात. तर इथं स्टेटमेंट 1 आपण ह्याला अज्युम केलं. आता वळूयात दुसऱ्या ट्रायंगलकडे. आता हा ट्रायंगल तर आपण यूज केला, आता ह्या ट्रायंगलकडे वळूयात. नाऊ इन ट्रायंगल ADC अँगल D इज इक्वल टू व्हॉट, 90 डिग्री. हे पण काय आहे आपल्याकडे, गिवन. बरोबर, हे पण काय आहे, गिवन. ठीक आहे. मग आता इथं काय करायचंय, बाय पायथागोरस थिअरम. देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम हायपोटेन्युअस काय येईल एडीसी मध्ये, ह्या एडीसी मध्ये हायपोटेन्युअस येतो AC. मग AC स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. AC स्क्वेअर हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ साइड 1 दॅट इज DC स्क्वेअर प्लस स्क्वेअर ऑफ साइड 2 दॅट इज AD स्क्वेअर. देअरफॉर AC काय अजून केलं बाळांनो, इथं AC आहे B. सो B स्क्वेअर लिहिलं. DC काय अजून केलं इथं X. सो X स्क्वेअर लिहिलं. प्लस AD काय अजून केलं P. AD काय अजून केलं इथं P. देअरफॉर P स्क्वेअर लिहिलं. इथून आता आपल्याला काय करायची, P स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर P स्क्वेअर इज इक्वल टू, आता नीट लक्ष द्या, हे बेसिक आहे, हे काय आहे इथं बेसिकचा वापर करावा लागणार आहे. P स्क्वेअर आहे,
पी स्क्वेअरच्या बाजूला असताना एक्स स्क्वेअर पी स्क्वेअर सोबत प्लस होतं, पण त्या एक्स स्क्वेअरला परत आपण काय करतोय, बी स्क्वेअरच्या बाजूला पाठवतो, म्हणजे इज इक्वल टूच्या अपोजिट साईडला पाठवतो बी स्क्वेअर कडे. सो बी स्क्वेअर कडे हे एक्स स्क्वेअर गेलं की मायनस होतं, इकडलं प्लस इकडे गेले काय होतं मायनस, त्याच्यामुळे इथं बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे सबस्टिट्यूट करायची, काय करायचे, सबस्टिट्यूट इन 1, सबस्टिट्यूट करायची. ही व्हॅल्यू नीट लक्षात घ्या, ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचे, सबस्टिट्यूट करायचे कशामध्ये, 1 मध्ये. देअरफॉर सी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, ए स्क्वेअर मायनस 2ax प्लस एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअरची तर व्हॅल्यू काय आलेली आहे, बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर आता इथं बघा एक्स स्क्वेअर प्लस मायनस असल्यामुळे गेट कॅन्सल्ड. आता काय करूयात, सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, हे प्लस बी स्क्वेअर आहे आणि हे मायनस 2a इंटू एक्स आहे. आता हे कशा कशाची व्हॅल्यू आपण ऍझ्युम केल्या होत्या ते आपण मेन काय करूयात, सेगमेंट्सला आता इथं परत एकदा पुटअप करूयात त्यांच्या ठिकाणी. सी व्हॅल्यू कशाची आहे, ए बी ची, सो ए बी स्क्वेअर लिहिलं. ए व्हॅल्यू कशाची आहे, बीसी ची, देअरफॉर बीसी स्क्वेअर लिहिलं. बी व्हॅल्यू कशाची आहे, एसी ची, देअरफॉर इथं काय लिहिलं, एसी स्क्वेअर लिहिलं. मायनस 2a अगेन इथं काय होतं, बीसी इंटू एक्स काय, डीसी. बघा आपल्याला काय सिद्ध करायला सांगितलं होतं, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. तर ते लिहूयात तसंच आपण, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर मायनस 2bc इंटू डीसी. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, जे विचारलं होतं आपल्याला ते काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. हेन्स प्रूव्ड. आशा करतोय समजलं असेलच. बाळांनो व्हिडिओ पॉज करा, एकतर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. बाळांनो वळूयात पुढच्या ऍप्लिकेशनकडे. इथे इन ट्रायंगल एबीसी अँगल सी इज अन ऑब्ट्यूज अँगल. आता मगाशी काय दिलं होतं की अॅक्यूट अँगल. बघा मगाशी काय दिलं होतं, अॅक्यूट अँगल. हा सी अँगल अॅक्यूट आहे आणि ते मगाशी अॅक्यूट दिलं होतं, इथं काय आहे, ऑब्ट्यूज आहे. सो इथं ऑब्ट्यूज अँगल दिलंय ते उगाच बघायला दिलेलं नाहीये, तर त्याच्यावरून आपण इथं हे लक्षात ठेवायचं क्रम काय आहे ते. इथे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर, ए बी कुठली बाजू आहे, कोणती साईड आहे, तर सीच्या अपोजिट असलेली ए बी आहे. सीच्या अपोजिट आहे ए बी, दॅट इज ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. बीसी हा ह्या ट्रायंगलचा बेस आहे. बीसी काय आहे, ह्या ट्रायंगलचा बेस, दॅट इज बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर, रिमेनिंग साईडचा स्क्वेअर. बघा म्हणजे त्या ऑब्ट्यूज अँगलच्या अपोजिट साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन्ही साईडच्या स्क्वेअर्सची सम प्लस 2bc इंटू सीडी, प्लस 2bc म्हणजे हा बेस इंटू सीडी म्हणजे हा सेगमेंट. हे अशा प्रकारे फिगर वरून आणि त्या ऑब्ट्यूज अँगल सी वरून आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवायचंय. आता मी लक्षात ठेवायचं का म्हणतोय, कारण हे समजून घेतलं, हे ऍप्लिकेशन, ह्याच्या अगोदरचं ऍप्लिकेशन, हे दोन्ही ऍप्लिकेशन आपण जर समजून घेतले तर आपल्याला इझी जातं अपोलोनियस थेरम प्रूव्ह करायला. सो बघूयात आता हे कसं प्रूव्ह करायचं. मगाशी सारखं सेम पद्धतीने काय करू शकतो आपण, प्रूव्ह करू शकतो. गिवन मध्ये इथं काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी अँगल सी इज एन, कसला अँगल आहे, ऑब्ट्यूज अँगल, ऑब्ट्यूज अँगल. अँड आणखी काय दिलेलं आहे, सेगमेंट एडी परपेंडिक्युलर सेगमेंट बीसी, सेगमेंट एडी परपेंडिक्युलर सेगमेंट बीसी आणि 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 अजून काय दिलेलं आहे, बी डॅश सी डॅश डी, बी डॅश सी डॅश डी, म्हणजे बी सी आणि डी हे कसे एक रेषीय आहेत. टू प्रूव्ह आपल्याला काय सिद्ध करायचंय, तर हे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर
काय लक्षात घ्यायचंय की जो ऑब्ट्यूज अँगल आहे हा ऑब्ट्यूज अँगल त्याच्या अपोजिट साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची सम हे लिहायचंय आधी प्लस 2 इंटू बेस बेस काय आहे पूर्ण हा बीसी आहे मल्टिप्लाइड बाय हा सेगमेंट बीसी हे आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करून दाखवायचंय. नाऊ आता प्रूफ मध्ये इन आधी ऍझम्पशन लिहूयात मगाशी सारखंच. हिअर लेट काय काय दिलंय ए बी इज इक्वल टू सी देन बी सी इज इक्वल टू ए AC इज इक्वल टू बी AD इज इक्वल टू P आणि CD इज इक्वल टू काय आहे X. नाउ इन ट्रायंगल ADB हा ADB हा मोठा ट्रायंगल बघायचा ह्याच्यामध्ये अँगल ADB इज इक्वल टू काय आहे 90 डिग्री आणि हे काय आहे आपण गिवन मध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलं गिवन मध्ये सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC आणि B डॅश C डॅश D. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला ADB हा 90 डिग्री अँगल भेटला म्हणजेच हा ट्रायंगल कसला मिळाला बाळांनो हा ट्रायंगल कसा आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थियोरम हायपोटेनस काय आहे याचा AB. देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू ह्याची साइड 1 आहे AD आणि साइड 2 आहे BD. साइड 1 काय आहे AD तर आधी काय करूयात आपण इथं BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. आता इथं आपण CD इज इक्वल टू X मानलेलं आहे पण BD काय आहे BD इज इक्वल टू व्हॉट BC प्लस CD BC काय आहे आपल्याकडे बाळांनो BC ला काय अजून केलेलं आहे आपण इथं BC ला आपण काय अजून केलेलं आहे इथं A प्लस CD काय आहे X म्हणजे काय मिळालं आपल्याला हे A प्लस X. मग हे सगळ्या व्हॅल्यू आपण जे अझ्युम केलेले आहेत त्या आपण इथं काय करायच्यात पुटअप करायच्या आहेत. AB स्क्वेअर AB काय आहे AB इज इक्वल टू C स्क्वेअर. BD काय आहे BD इज इक्वल टू A प्लस X ब्रॅकेट स्क्वेअर AD P स्क्वेअर. देअरफॉर C स्क्वेअर इज इक्वल टू याचा विस्तार घेऊयात मगाशी सारखे एक्सपान्शन A स्क्वेअर प्लस 2A इंटू X प्लस X स्क्वेअर प्लस P स्क्वेअर याचा हा कशाचा विस्तार आहे बाळांनो हे एक्सपान्शन त्या आयडेंटिटीच आहे A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. ह्या आयडेंटिटीचं काय आहे हे एक्सपान्शन आपण घेतलेलं आहे ह्याला आपण काय करूयात स्टेटमेंट 1 लिहूयात. मग आता ह्या मोठ्या राईट अँगल ट्रायंगलला आपण पायथागोरस थेरम अप्लाय तर केलाय पण त्याचप्रमाणे आता काय करायचंय इथं आणखीन एक हा छोटा ट्रायंगल मिळतोय ट्रायंगल ADC तर या ट्रायंगलला देखील काय करायचंय हा आपण पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. नाऊ इन राईट अँगल ट्रायंगल ADC as angle ADC is equal to what 90 degree. Angle ADC is equal to what 90 degree का B dash C dash D आणि हे गिवन आहे. ठीक आहे. Therefore by Pythagoras theorem आपण इथं काय लिहू शकतो AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर आपण ह्याला DC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर लिहूया. काय लिहिलं मी इथं AC स्क्वेअर ह्या ट्रायंगल मध्ये ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये AC काय आहे आपला हायपोटेनस मिळतोय आणि हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स आपण इथे लिहिलेलं आहे. मग आता व्हॅल्यूज आपण पुटअप करूयात. AC ची व्हॅल्यू काय आहे आपण इथे अझ्युम केलेले AC B आहे
बी स्क्वेअर इज इक्वल टू डीसी ची व्हॅल्यू काय आहे, डीसी ची व्हॅल्यू एक्स अझ्युम केलेली आहे, एक्स स्क्वेअर लिहिलं. एडी ची व्हॅल्यू काय आहे, एडी ची व्हॅल्यू पी अझ्युम केलेली आहे तिथं, यस पी स्क्वेअर लिहिलं. देअरफॉर आता इथं आपण काय मिळतं, पी स्क्वेअर इज इक्वल टू ह्या एक्स स्क्वेअरला काय करायचं, बी स्क्वेअर कडे पाठवायचंय. तर एक्स स्क्वेअर पी स्क्वेअरला प्लस आहे, त्याला आपण जर बी स्क्वेअर कडे पाठवलं तर ते काय होतं, मायनस होतं. सो बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ह्याला या व्हॅल्यूला काय करायचं, सबस्टिट्यूट करायचं. सबस्टिट्यूट इन स्टेटमेंट 1. कशात तर इथं ही पी स्क्वेअरची व्हॅल्यू काय करायची, इथं स्टेटमेंट 1 मध्ये काय करायचे, पुटअप करायचे. देअरफॉर सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ax प्लस एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअरची व्हॅल्यू काय, इथं बॉक्समध्ये आपल्याकडे बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो हे एक्स स्क्वेअर प्लस मायनस काय होतं, कॅन्सल होतं. नाऊ सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस हे बी स्क्वेअर प्लस हे 2a इंटू एक्स. आता ह्या व्हॅल्यूज आहेत कशाच्या, सी कशाची व्हॅल्यू आहे, सी आहे ए बी ची व्हॅल्यू. सो देअरफॉर ए बी स्क्वेअर आपण इथं परत पुटअप केलं. ए कशाची व्हॅल्यू आहे, बीसी ची, देअरफॉर इथं बीसी स्क्वेअर पुटअप केलं. बी कशाची व्हॅल्यू आहे, एसी ची, देअरफॉर इथं एसी स्क्वेअर पुटअप केलं. 2 इंटू ए कशाची व्हॅल्यू, अगेन बीसी, बीसी मल्टिप्लाइड बाय एक्स कशाची व्हॅल्यू आहे, यस बीसी इंटू सीडी, सीडी ची व्हॅल्यू आहे. मग आपल्याला हेच विचारलंय प्रूव्ह करून दाखवायला. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर प्लस 2bc इंटू सीडी. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर प्लस 2bc इंटू सीडी, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे जे आपल्याला सिद्ध करून दाखवायला सांगितलंय, प्रूव्ह करायला सांगितलंय, ते आपण इझिली प्रूव्ह करू शकतो. फक्त पायथागोरस थिअरमचा आपण इथं अप्लाय केलाय आणि एक आयडेंटिटीचा एक वापर केलेला आहे इथं. सी त्याच्यामुळे त्याला ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम म्हटलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा, एकतर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. आशा करतो बाळांनो समजलं असेलच. बाळांनो आता आपण बघणार आहोत अपोलोनियस थिअरम. अपोलोनियस थिअरम ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आपल्याला, इथं इन ट्रँगल एबीसी, इथं ट्रँगल एबीसी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पॉइंट एम हा एम पॉइंट आहे, जो काय मिड पॉइंट आहे, मध्यबिंदू आहे, मिड पॉइंट आहे कशाचा, बीसीचा. आता पॉइंट एम हा मिड पॉइंट आहे, याचा अर्थ काय समजून घ्यावं लागेल. पॉइंट एम हा बीसीचा मिड पॉइंट आहे, म्हणजे बीएम इज इक्वल टू एमसी, हे तर पहिल्यांदा भेटलं. म्हणजे बीएमचं जेवढं अंतर आहे तेवढंच एमसीचं अंतर असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि दुसरं काय की हा सेगमेंट एएम जो आहे तो मीडियन बनतोय. सेगमेंट एएम जो आहे तो काय बनतोय, मीडियन सॉरी. मीडियनची डेफिनेशन काय, द लाईन सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ इट्स अपोजिट साइड. काय म्हणतोय मी, नीट लक्ष देऊन ऐका. द लाईन सेगमेंट, हे बघा लाईन सेगमेंट आहे, हा व्हर्टेक्स पासून ड्रॉ केलाय. तर लाईन सेगमेंट जॉईनिंग, जोडणारा, लाईन सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ इट्स अपोजिट साइड. लाईन सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ इट्स अपोजिट साइड इज कॉल्ड मीडियन. सो इथं एएम काय आहे, मीडियन आहे. मग एम पॉइंट मिड पॉइंट दिलाय, याचा अर्थ आता तुम्हाला समजला असेलच. दुसरं की हा अपोलोनियस थिअरम काय आपल्याला दाखवतोय की हे जे हा जो ट्रँगल आहे, एनी ट्रँगल असेल, त्याच्या मीडियनचा आणि ह्या वरती असलेल्या दोन साइड्सचा, म्हणजे त्याच्या त्या ट्रँगलच्या तिन्ही साइड सोबत त्या मीडियनचं काय रिलेशन काय आहे ते आपल्याला अपोलोनियस थिअरम काय करतं, समजावून सांगतोय. सो इथं आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, ए बी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर, ह्या वरच्या दोन साइड ए बी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू 2am स्क्वेअर. 2am स्क्वेअर म्हणजे 2 मीडियन स्क्वेअर प्लस 2bm स्क्वेअर. 2bm स्क्वेअर म्हणजे हाफ पार्ट, ह्या बेसचा हाफ. मग हा bm स्क्वेअर येईल किंवा mc स्क्वेअर येईल, डझंट मॅटर. मग इथं आपण bm स्क्वेअर पण लिहू शकतो, mc स्क्वेअर लिहिलं तरी फरक पडणार नाही. पण आता bm स्क्वेअर लिहिलंय का, तर आपल्याला ते प्रूव्ह करायला काय इझी जात आहे. सो आपण हे प्रूव्ह करायचंय, सिद्ध करायचंय. आता इथं सिद्ध करत असताना आपण काय करतो, पहिल्यांदा गिव्हन लिहितो. गिव्हन जे दिलेलं आहे तेच लिहायचंय.
इन ट्रायंगल ABC M is मिड पॉइंट ऑफ, कशाचा मिड पॉइंट आहे, साइड BC, साइड BC. येस. नाउ टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचंय, हे प्रूव्ह करायचं जे सांगितले ते AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर, 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर, 2BM स्क्वेअर, हे प्रूव्ह करायचंय. नाउ कन्स्ट्रक्शन घ्यायचं बाळांनो, कारण इथं AD परपेंडिक्युलर BC कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शन अशी रचना असते जी आपल्याला जे प्रूव्ह करायला सांगितलं त्याच्यामध्ये ती हेल्पफुल ठरते, मदत करते. सो हिअर AD, सेगमेंट AD परपेंडिक्युलर साइड BC. कन्स्ट्रक्शन काय इथं बाळांनो आपण लिहिलेलं इथं, कन्स्ट्रक्शन काय इथं, सेगमेंट AD परपेंडिक्युलर साइड BC, सेगमेंट AD परपेंडिक्युलर साइड BC. नाउ प्रूफ, इथं प्रूफ मध्ये इथं मी काय केलंय, हीच डायग्राम काय केलेली आहे, स्प्लिट अप केलेली आहे, A फिगर आणि B फिगर. तर मगाशी आपण काय केलं होतं की ऍप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थेरम इन अॅक्यूट अँगल ट्रायंगल फॉर अन अॅक्यूट अँगल पाहिलं होतं, आणि ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिओरम इन ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल फॉर अन ऑप्ट्यूज अँगल आपण पाहिलं होतं. सो तेच आपल्याला इथं अप्लाय करायचंय. ऑप्ट्यूज अँगल आपल्याला इथं अँगल, ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल दिसतोय फिगर A मध्ये आणि अॅक्यूट अँगल ट्रायंगल दिसतोय फिगर B मध्ये. सो हिअर इन ट्रायंगल AMB, angle AMB is an obtuse angle, obtuse angle in figure B. ठीक आहे, इथं आपण हे पण मेन्शन करूया. Therefore, by application of Pythagoras theorem आपण लिहू शकतो काय, बघा मगाशी मी तुम्हाला शिकवलं होतं त्याचप्रमाणे आताही सांगतोय की ऑप्ट्यूज अँगल M आहे तो नुसता बघायला दिलेला नाहीये, तर त्याच्या अपोजिट साइड, त्याच्या अपोजिट जी साइड आहे AB तिचा स्क्वेअर घ्यायचा आहे. ह्या ऑप्ट्यूज अँगलच्या अपोजिट असलेली साइड AB तिचा स्क्वेअर घ्यायचा आहे, आणि याच ट्रायंगलच्या रिमेनिंग दोन्ही साइडच्या स्क्वेअरची सम घ्यायची, दॅट इज AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस ऑप्ट्यूज अँगल मध्ये प्लस येतं इथं 2 बेस BM मल्टिप्लाइड बाय हा छोटा सेगमेंट MD. याला आपण काय करूयात, स्टेटमेंट 1 लिहूयात. नाउ इन ट्रायंगल AMC, angle AMC is an acute angle. Therefore, by application of Pythagoras theorem, ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम जसं हे अप्लाय केलं इथं या फिगरला, तसंच याला पण अप्लाय करून आपण काय करूयात, लिहूयात इथं. याच्या अपोजिट साइड आहे AC स्क्वेअर, कशाच्या अपोजिट, अॅक्यूट अँगल M, त्याच्या अपोजिट काय आहे, AC स्क्वेअर. AC साइड आहे त्याचा स्क्वेअर घेतला, इज इक्वल टू रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरची सम AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर, AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर मायनस अॅक्यूट अँगल असल्यामुळे आता इथं मायनस 2 पूर्ण बेस MC मल्टिप्लाइड बाय हा सेगमेंट MD, MC मल्टिप्लाइड बाय हा सेगमेंट MD. सो याला आपण काय करूयात, स्टेटमेंट 2 देऊयात. नाउ 1 आणि 2 या स्टेटमेंटला काय करूयात, ऍड करूयात. नाउ ऍडिंग 1 and 2,
लिहूया तिथं देअरफॉर. आता ऍड करताना आपण काय करतो, लेफ्ट हँड साइड प्लस लेफ्ट हँड साइड, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू काय, इथं राईट हँड साइड प्लस राईट हँड साइड AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2BM इंटू MD, 2BM इंटू MD प्लस याची राईट हँड साइड AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर, AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर मायनस, आता इथं मायनस असणार आहे, इथं मायनस 2MC मल्टिप्लाइड बाय MD. नाव इथं आपल्याला काय दिलेलं आहे, M इज द मिड पॉइंट हिअर, M is midpoint of segment BC. Therefore, जर M हा BC चा मिड पॉइंट असेल तर आपण सुरुवातीला समजून घेतलं होतं की मिड पॉइंट म्हणजे काय, तर BM इज इक्वल टू MC. BM चा अंतर बरोबर MC चा अंतर, BM इज इक्वल टू MC. तर आता इथं काय करायचंय, ह्या सेकंड स्टेप मध्ये इथं जे दिसतंय की नाही, जिथे जिथे MC दिसतं तिथे तिथे काय करायचं, BM पुटअप करायचं. देअरफॉर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर काय होतं, 2AM स्क्वेअर प्लस हे BM स्क्वेअर प्लस इकडे आपल्याकडे MC स्क्वेअर आहे, इथं ते MC स्क्वेअरच्या ठिकाणी काय ठेवायचं, AMCच्या ठिकाणी BM, म्हणजे इथं आणखीन एकदा काय येणार आहे, BM स्क्वेअर. हे MCचं BM स्क्वेअर कसं झालं कळलं का, MCच्या ठिकाणी काय ठेवलं, BM, कारण MC इज इक्वल टू BM आहे, सो BM स्क्वेअर. इथं प्लस 2BM इंटू MD, 2BM इंटू MD मायनस 2MC इंटू MD, 2MC आहे तिथं BM ठेवायचं, 2BM इंटू MD. सो हे प्लस आणि मायनस काय होतं, कॅन्सल होतं. देअरफॉर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर, 2AM स्क्वेअर प्लस हे BM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर काय आलं, 2BM स्क्वेअर. आपल्याला सिद्ध करायला काय सांगितलं होतं बाळांनो, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड, हेन्स प्रूव्ड. हे अशा प्रकारे आपण काय केलंय, सिद्ध केले. तर आता अपोलोनियस थिअरम आपण बघितला नेमकं काय आहे, मेडियनचं जे रिलेशन आहे त्या ट्रायंगलच्या साइड सोबत ते पण आपण पाहिलं, पण त्याला अप्लाय कसं करायचं एकदा लक्षात घ्या. आपल्याला ट्रायंगल दिलेला असतो आणि त्याची मेडियन दिलेली असते, मिड पॉइंट असतो. त्यात काय करायचंय की इथं AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे वरच्या ज्या दोन साइड आहेत त्यांची स्क्वेअरची सम घ्यायची, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू काय करायचंय, ह्या मेडियनची स्क्वेअर आहे बघा 2AM स्क्वेअर, 2 इंटू ह्या मेडियनचा स्क्वेअर 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर म्हणजे ह्या बेसचा हाफ घ्यायचा आहे 2BM स्क्वेअर. अशा प्रकारे काय करायचंय, अपोलोनियस थिअरम ह्या फिगरला अप्लाय करायचे आणि पुढे येणारे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. सो आशा करतोय समजलं असेलच. तर बाळांनो व्हिडिओ पॉज करा, एकतर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आशा करतोय मी जे आज कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच समजलेले असतील. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कॉन्सेप्ट सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.